मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडतो नेहमी की इंट्राडे मध्ये लेव्हल आपण कशा काढू शकतो आणि ते ॲक्युरेट वर्क करतील की नाही करतील, याचंच उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे बँक निफ्टीचा चार्ट लावलेला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. 5 मिनिटाची टाइम फ्रेम का बरं? ऑब्वियस आहे की आपण इंट्राडे ट्रेडिंगसाठी लेवल काढणार आहे. लक्षात ठेवायचंय, टाइम फ्रेम मस्ट असते. तुम्ही कोणत्या टाईपचं ट्रेडिंग करताय, स्कॅल्पिंग पण करताय तर 5 मिनिटाची 3 मिनिटाची टाइम फ्रेम एकदम उपयुक्त आहे. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पण स्कॅल्पिंग करता, पण त्याच्यासाठी एक्सपिरियन्स खूप तुमचा असला, तुम्हाला त्याबद्दल नॉलेज बऱ्यापैकी गेन झालेलं आहे, तर तुम्ही त्या टाइम फ्रेमवर सुद्धा करू शकता. पण मोस्टली 3 ते 5 मिनिटाची टाइम फ्रेम आपण इंट्राडेसाठी यूज करू शकतो, स्कॅल्पिंगसाठी यूज करू शकतो. परत आपल्याला इंट्राडेसाठी 5 आणि 15 मिनिटाची टाइम फ्रेम सुद्धा यूज करू शकतो. आणि नंतर तुम्ही स्टॉकमध्ये कधी पोझिशनल ट्रेड करताय तर 1 तासाची, 4 तासाची, 1 डेची कॅन्डल तुम्ही तिथे कन्सिडर करू शकता ॲज पर युअर ट्रेडिंग स्टाईल आणि तुम्ही किती वेळ त्याला होल्ड करणार आहात. जितकी मोठी टाइम फ्रेम तितका स्टॉप लॉस थोडा मोठा होतो आणि तितकं टार्गेट सुद्धा मोठं होतं. आणि जितकी लहान टाइम फ्रेम तितकं टार्गेटही लहान असतं, स्टॉप लॉसही लहान असतो. यासाठी टाइम फ्रेमचं महत्व आहे. आता इंट्राडेमध्ये लेव्हल काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय क्रायटेरिया हवा ते आपण लक्षात घेऊयात. सपोज एक लेवल आहे मित्रांनो या प्रकारची, तर या प्रकारच्या लेवलसाठी 2 पॉईंट कन्सिडर करायचे. एक तर या लेवलला आहे ना आपल्याला टच पॉईंट जास्ती मिळायला हवे, म्हणजे प्राइस वर आली, परत इथून रिजेक्शन घेतलं, परत वर आली, इथून रिजेक्शन घेतलं, परत वर आली, रिजेक्शन घेतलं. जितके जास्ती टच पॉईंट इथे आपल्याला पाहायला मिळतील तेवढी ती लेवल छान आहे. तिथे काही ना काही प्राइस मोमेंटम करू शकते. नाही तर प्राइस खालून वर आली, इथून रिजेक्शन घेऊन परत खाली आली, मेजर फॉल कधी झाला तर तो एक टच पॉईंट सुद्धा आपल्यासाठी कामाचा आहे. लक्षात घ्यायचं आहे, एक तर लहान लहान मोमेंटम असले तर टच पॉईंट जास्ती हवे, एक मोठी मोमेंटम होत असली तर तो टच पॉईंट आपल्याला काम करणार आहे. त्याचबरोबर वरतून प्राइस आली, इथे सपोर्ट घेतला, वर गेली, परत खाली आली, इथे सपोर्ट घेतला, परत वर गेली, परत वर गेली, ही लेवल आपल्या कामाची आहे. वरतून प्राइस खाली आली, इथे टच करून परत वरती प्राइस निघून गेली तर आपल्याला ही लेवल कामाची आहे. हा क्रायटेरिया, ही लेवल आहे. मग आता ह्या लेवल आपण इंट्राडेमध्ये कसे आयडेंटिफाय करू शकतो, त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला आहे ना, चालू मार्केट ज्या दिवशी आपण ट्रेड करणार आहे त्याचं प्रिव्हियस मार्केटला अनालिस करायचं, म्हणजे प्रिव्हियस दिवसाला मार्केटने कशा प्रकारे रिॲक्ट केलं हे पाहायचंय. उदाहरणार्थ मित्रांनो, जसं की मला दिसतंय मागच्या दिवशी ना प्राइसने या ठिकाणी भरपूरदा रेजिस्टन्स घेतलेलं होतं आणि एकदा इथे सपोर्ट घेतलेला, एकदा इथे सपोर्ट घेतलेला. आता इथे सपोर्ट कितीदा घेतलेला आहे थोडंसं आपण त्याला ब्रॉड करू की जेणेकरून तुम्हाला याची क्लॅरिटी. तर इथे प्राइसने एकदा सपोर्ट घेतलाय, पण इथे प्राइसने एकदा आणि 2दा असा सपोर्ट घेतलेला. ही लेवल आपल्या कामाची मित्रांनो. आणि वरच्या साईडला इथे एकदा रेजिस्टन्स, इथे एकदा रेजिस्टन्स, इथे एकदा रेजिस्टन्स. आता 3 टच पॉईंट आणि 3 टच पॉईंटमध्ये प्राइस वर आली, मोठा फॉल झालेला, म्हणून हा पॉईंट खूप महत्त्वपूर्ण, म्हणजे ही लेवल खूप महत्त्वपूर्ण आहे. मग आपल्याला नेक्स्ट दिवसाला काय करायचंय, ह्या लेवलला कधी आपण मॉनिटर करण्यासाठी एक्सटेंड केलं तर आपल्याला इथे लक्षात येतंय की तुम्ही पाहू शकता मार्केटने जेव्हा त्याला ब्रेक केलं तर तिथून 1 वे रॅली तुम्हाला पाहायला मिळाली. तुम्ही कधी त्या लेवलची प्राइस कन्सिडर करायचा प्रयत्न केला तर जवळपास 49,900 होती आणि त्यानंतर मार्केट जवळपास तिथून 350 पॉईंट हे 1 साइडेड मोमेंटम झालेली आहे. तर लेवल या प्रकारे काम करतात, कारण मेजर लेवल जेव्हा ब्रेक होते ना तेव्हा आपल्याला इथे स्पाइक पाहायला मिळतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल स्पाइक का पाहायला मिळतो, कारण मित्रांनो इथे ज्यांनी ना सेल केलेलं आहे, म्हणजे त्यांनी इथे पोझिशन बनवलेले आहे ना वरच्या साईडला, तर त्यांचे इथे स्टॉप लॉस ट्रिगर होता, त्यामुळे आपल्याला इथे मोमेंटम पाहायला मिळते. तर आपण काय केलं, फक्त प्रिव्हियस दिवसामधनं आपण एक रेंज इथे आयडेंटिफाय केलेली आहे. आता मार्केट वर जातंय, तुमच्या समोरच आहे, लाईव्ह मार्केट चालू आहे, मार्केट वर जात आहे. आता मार्केटने रेजिस्टन्स कुठून घेतलं तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता, ही जी लेवल आहे ऑलमोस्ट ह्या लेवल पासूनच मार्केटने रेजिस्टन्स घेतलेलं आहे. तिथे येऊन मार्केट हे थांबलेलं आहे. हे आपण त्या दिवशी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सांगितलेलं होतं, टार्गेट सुद्धा दिलेलं होतं आणि ते टार्गेट आपलं हिट झालं होतं. तुम्ही पर्टिक्युलर त्या तारखेला टेलिग्राम चॅनलला कधी चॅट पाहिली तर तुम्हाला ते तिथे दिसेल. मग आता किती इझिली मी या ठिकाणी माझी लेवल काढलेली, पण ही नेहमी होते का, तर नेहमी होते मित्रांनो. उदाहरणार्थ सपोज हे करंट दिवस जाऊ देऊ, आता ह्या दिवसाचा कधी मला लेव्हल काढायचा तर मला काय करायचं, मागच्या दिवसाला पाहायचं. मागच्या दिवसाला कुठे मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे, तर मला इथे एक समजतंय की या ठिकाणी मार्केटने भरपूरदा सपोर्ट घेतला, 1दा 2दा 3दा 4दा
5-10 म्हणजे ही लेवल खूप महत्वाची. आणि कधी मी ह्याच लेवलला पुढे एक्सटेंड केलं तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की मार्केटने त्याला ब्रेक केलं पण सस्टेन नाही केलं, वर चाललं गेलं. तिथेच मार्केटने 2दा सस्टेन केलं, 3दा एंडिंगला ब्रेक केलं, पण एंड टाइमाचं आपल्याला काही एवढं विशेष महत्व नाहीये. त्यानंतर आज करंटली मार्केट त्याच लेवलला ओपन होऊन वरच्या साईडला चाललं गेलं. म्हणजे पर्टिक्युलर एक लेवल किती सही काम करते. आता लेव्हल म्हटल्यावर एकच लाईन आपल्याला कन्सिडर करायची का नाही. लेवल म्हटल्यानंतर आपल्याला 3 ते 4-5 पॉईंटची एक लेवल त्या ठिकाणी मॉनिटर करायची. कारण प्राइस एक्झॅक्टली डॉट त्या ठिकाणून रिजेक्शन घेणार नाही. थोडंसं खाली जाईल किंवा थोडंसं वरतूनच रिजेक्शन घेऊ शकते. त्यामुळे आपल्याला एक पर्टिक्युलर त्या लेवलला 5-6 पॉईंटचं बफर ठेवून आपल्याला तिला ड्रॉ करायला शिकायला हवं. याच्या संदर्भात कशा प्रकारे ड्रॉ ठेवायचा, कसं बफर हवं तर शिकायचं असेल तर कमेंट नक्की करायची. आणि आपण टेलिग्राम चॅनलला त्याच प्रकारे लेवल देत असतोय, तुम्हाला माहिती. आता सिमिलर आहे मित्रांनो, कधी मी या ठिकाणी वरची लेवल कधी मॉनिटर केली, कारण हे साईडवेज मार्केट होतं, तर वरची लेवल मॉनिटर केली तर 1, 2, 3, 4 ऑलमोस्ट 5. आणि त्या लेवलला कधी मी इथे एक्सटेंड केलं तर तुम्ही पाहू शकता इथे रजिस्टर घेतलं, इथे रजिस्टर घेतलं. म्हणजे मी ह्या दिवसाच्या चार्टवरनं या दिवशी मी ट्रेडिंग केलेली आहे. आले लक्षात. प्रिव्हियस दिवसाचा चार्ट पाहायचा. आता प्रिव्हियस दिवसाचा चार्ट का पाहायचा हे पण लक्षात घेऊन घ्या. प्रिव्हियस दिवसाचे आपल्या 3 ते 4 दिवसाचा चार्ट पाहायचा. का पाहावा लागतो, कारण लेटेस्ट प्राइस ऍक्शन काय झालेली आहे. लेटेस्ट प्राइस ऍक्शन खूप महत्वाची मित्रांनो. पण काही टायमाला काय होतं ना, जसं की तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो की ही रेंज ब्रेक केली, मग आता मागे तर इथे कुठेच प्राइस ऍक्शन दिसत नाही. मग आपल्याला मागे जिथे प्राइस ऍक्शन दिसेल ह्या लेवलला झालेली ती लेवल शोधायची. त्याच्यासाठी थोडंसं आपण इथे मिनिमाइज करू की जेणेकरून आपल्याला इथे चार्ट पाहायला मिळेल. आणि मला आता पाहायला मिळतं, तुम्ही पाहू शकता इथे कुठेच मध्ये त्या प्राइस पॉईंटला ऍक्शन झालेली नाहीये. पण आता इथे कुठे दिसते मला, या ठिकाणी, बरोबर आहे. आणि कधी पर्टिक्युलर मी या रेंजला कधी ड्रॉ केलं मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता मार्केटने बरोबर त्याच ठिकाणून रिजेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे मार्केट आपल्या लेवल फॉलो करत असतो ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलं, पण ह्या आपल्याला ओळखता यायला हव्या, आपल्याला पाहता यायला हवं. भरपूर जण काय करताना चार्ट कसा लावता, याप्रमाणे लावतो. थोडा क्लिअर करतो मी जेणेकरून तुम्हाला समजेल. या प्रकारे लावता, त्यांना मागचं जास्ती काही दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांना लेवल आयडेंटिफाय होत नाही. ठीक आहे, तुम्ही मोबाईल पण यूज करत असलात ना तरीही तुम्ही थोडंसं क्विज करून आहे ना लेव्हल काढायच्या पहिले ना त्याला पूर्ण त्या प्राइस ऍक्शनला पाहायला हवं. आता मला समजते की याच्यावरती तर कुठेच प्राइस ऍक्शन बनलेली नाहीये. मग याच्यासाठी मला काय करावं लागेल, कुठे मागे प्राइस ऍक्शन बनलेली तर मला इथे दिसते, या ठिकाणी बनलेली दिसते, तर मी या ठिकाणून सपोर्ट आणि रेजिस्टन्स आता आयडेंटिफाय करायला सुरुवात करेल की इथे एक सपोर्ट घेतलेला दिसतोय मार्केटने 1दा 2दा. नंतर कुठे सपोर्ट घेतलेला दिसतो या झोनमध्ये 1दा 2दा 3दा 4दा. मग मी ह्याच लेवल पुढे एक्सटेंड करेल की ज्या मला नेक्स्ट दिवसासाठी काम करणार आहे मित्रांनो. या ठिकाणी याच्या वर कधी मार्केट गेलं तर माझ्या ह्याच लेवल इथे मला काम करताना दिसणार आहे. म्हणजे माझं पुढचं टार्गेट मला आयडेंटिफाय झालेलं आहे की कधी हे ब्रेक झालं तर वरचं टार्गेट माझ्यासाठी आहे, नाही तर इथून रिजेक्शन आल्यानंतर हा जो सपोर्ट आहे या ठिकाणपर्यंत मार्केट येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आपल्याला लेवल काढायचे असतात आणि अशा प्रकारे आपण याला आयडेंटिफाय करू शकतो. हे वारंवार आपल्याला होताना दिसतं मित्रांनो. मार्केट स्वतः तुम्हाला लेवल आखून देत असतो, फक्त तुम्हाला ते पाहता यायला हवं. उदाहरणार्थ आता मी टच पॉईंटचं तर तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त टच पॉईंट असले तर, पण आता इथे पाहू शकता मार्केट वरच्या साईडला आला आणि मेजर फॉल झाला. मग हा एक पॉईंट आहे ना तो आपल्यासाठी मेन आहे. कधी मी यालाच एक्सटेंड केलं तर तुम्ही पाहू शकता की मार्केट इथून खाली आलं होतं, दुसऱ्या दिवशी त्याच रेंजमध्ये ओपन झालं, तिथेच साईडवेज झालं, वर गेलं, खाली आलं, परत साईडवेज झालं, खाली गेलं, तिथेच रजिस्टन्स घेतलं, खाली गेलं, तिथेच रजिस्टन्स घेतलं, साईडवेज होऊन त्याला ब्रेक केलं. त्या प्रकारे मला एका लेवलवरनं पुढच्या दिवसाचं ट्रेडिंग सेशन करता आलं मित्रांनो. तर या प्रकारे भरपूर असे आपण लेवल आखू शकतो इंट्राडे मध्ये. काहीच जास्ती नाही, मागचे 2 ते 3 दिवसाचा तुम्हाला चार्ट पाहायचा आहे आणि कधी या प्रकारे वरच्या साईडला कधी मागच्या काही दिवसांमध्ये ट्रेडिंगच झाली नाही तर आपल्याला थोडंसं त्यासाठी मागे जाऊन चार्ट अनालिसिस करायचा आहे. एवढं सिंपल आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल, अजून डिटेल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा. मी तुमच्यासाठी लवकरात लवकर एक छान व्हिडिओ परत याच्या संदर्भात घेऊन येईल मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच युनिक नॉलेजसाठी आपलं चॅनल कोणतं, मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.